पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने आज शहरात बुलेटसह इतर दुचाकी वाहनांना मॉडिफाईड सायलेन्सर लावून ध्वनी प्रदूषण होत असल्याने कारवाई करून ताब्यात घेतलेल्या सायलेन्सरवर थेट रोड रोलर चालवून ते नष्ट करण्यात आले आहेत। मागील काही दिवसापूर्वी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगडे यांनी या प्रकरणी कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता। त्यानंतर शहर वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम राबवून अनेक मॉडिफाईड सायलेन्सर ताब्यात घेत कारवाई केली आहे। तर आज शहर पोलीस ठाण्यात थेट रोड रोलरद्वारे ही जप्त करण्यात आलेले सायलेन्सर नष्ट करण्यात आल्याचे दिसून आले। मी ASP पंढरपूर मागील 8 ते 10 दिवसात पंढरपूर शहर वाहतूक विभागाने एक जे मॉडिफाईड सायलेन्सर व कर्कश आवाज करणाऱ्या ज्या गाड्या असतात, ज्या की सायलेन्सरमध्ये बदल करतात, त्या सायलेन्सरवरती कडक कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये एकूण 70 जे मॉडिफाईड सायलेन्सर्स आम्ही जप्त केले होते आणि आज त्या 70 सायलेन्सर्सवरती आम्ही रोड रोलर फिरवून त्यांचे ते नष्ट केले आहेत आणि त्याच पद्धतीने ते स्क्रॅप केले आहेत। तर याच अनुषंगाने जे काही नियम असतात त्यामध्ये एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे, नॉईज पोल्युशन रूल्स आहे, यांचा जो कोणी व्यक्ती भंग करेल, विशेषतः कर्कश आवाजाच्या गाड्या ठेवून व सायलेन्सर मॉडिफाईड ठेवून, यांना आम्ही आवाहन केलं होतं की हे करू नये आणि असं केल्यास आपल्यावरती दंडात्मक व फौजदारी कारवाई व त्याचबरोबर जी काही पोलीस कारवाई आहे ती करण्यात येईल। तर याच अनुषंगाने मला सर्व पंढरपुरातील नागरिकांना आवाहन करायचे आहे की आपल्याला जर असे कुठलेही कर्कश आवाज करणारे वाहन किंवा मॉडिफाईड सायलेन्सर केलेले वाहन जर निदर्शनास आले तर ते आपण पोलिसांना तात्काळ कळवावे। हा एक QR कोड आम्ही सध्या फ्लॅश केला आहे आपल्यासमोर, या इथे सुद्धा हा QR कोड दिसत आहे। तर हे QR कोड एक WhatsApp कॉन्टॅक्ट आहे। जर आपल्याला असं कुठलं वाहन दिसलं तर आपण त्याचा फोटो किंवा व्हिडिओ काढू शकतात आणि तो फोटो व व्हिडिओ तुम्ही ह्या WhatsAppच्या चॅटवरती सेंड करावा आणि त्याची आम्ही दखल घेऊन त्यांच्यावरती कारवाई करू। एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे कोणी ही कारवाई करत आहे, फोटो काढायचे किंवा व्हिडिओ काढायची कारवाई, त्यांचं नाव जे आहे ते गोपनीय ठेवण्यात येईल, ते कॉन्फिडेन्शियल राहील। परंतु हे करत असताना कायदा हातात नाही घ्यायचा आहे, जबाबदारीने आणि काळजी घेऊन आपण हा फोटो किंवा व्हिडिओ काढायचा आहे। तर पुन्हा एकदा अशा ज्या कोणी व्यक्ती मॉडिफाईड सायलेन्सर केलेले असतील किंवा कर्कश आवाज करणारे वाहनं त्यांच्याकडे असतील, त्यांनी सावधान व्हायचं आहे आणि त्यांची गय केली जाणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यायची आहे। जय हिंद।